आता पाहूया बीड प्रकरण आणि त्यावरून रंगलेलं राजकारण याचा आढावा घेणाऱ्या टॉप 9 बातम्या। वाल्मी कराड हा मास्टरमाइंड, मुख्य आरोपीला तात्काळ अटक करावी, संदीप क्षीरसागर यांची मागणी। तर धनंजय मुंडे पदावर असेपर्यंत चौकशीला वेगळं वळण लागेल अशी चर्चा, क्षीरसागर यांचं वक्तव्य। 6 डिसेंबरला पोलिसांनी गंभीर गुन्हा दाखल करून का घेतला नाही? सरपंच हत्याप्रकरणी पोलिसांच्या कारभारावर खासदार बजरंग सोनावणेंकडून संशय व्यक्त। जरांगेंकडून सूर्यवंशी आणि देशमुखांच्या कुटुंबियांची भेट दरम्यान बीड सरपंच हत्या प्रकरणात सरकार आरोपींना वाचवतंय, संपूर्ण प्रकरण बाहेर काढणार, मनोज जरांगेंचा इशारा। बीडमध्ये कैलास फडवर गुन्हा दाखल, हवेत गोळीबार करतानाचा फडचा व्हायरल व्हिडिओ, अंजली दमानिया यांच्याकडून ट्विट। बीड हत्या प्रकरणी सरकारनं गांभीर्यानं हे प्रकरण घेऊन आरोपींवर कारवाई केली पाहिजे। सरकारला या सगळ्या आरोपांचं उत्तर द्यावं लागेल। सुप्रिया सुळेंचा बीड आणि परभणी प्रकरणावरून सरकारवर हल्लाबोल। ज्यांनी खंडणी घेतली ते हत्येत सहभागी, तर ज्यांनी हत्या केली ते खंडणीच्या गुन्ह्यात सहभागी आहेत। नोंदवलेल्या तिन्ही गुन्ह्यांचा एकत्र तपास व्हावा, खासदार बजरंग सोनावणे यांची मागणी। हत्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना आरोपांना महत्त्व देत नाही। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाच्या चौकशीतून सत्य समोर येईल। धनंजय मुंडेंवरील आरोपांवर मंत्री मकरंद पाटलांची प्रतिक्रिया। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि अमित देशमुखांकडून सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट, मसाजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांचं सांत्वन। बीडमध्ये शनिवारी निघणाऱ्या मोर्चात शरद पवार सहभागी होणार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी 28 तारखेला सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन।